रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, काल माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये 25 नोव्हेंबरला मुंबई येथे होणाऱ्या संविधान सन्मान सभेची रूपरेषा सांगितली. मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टी आणि RSSवर हल्लाबोल केलेला आहे. मित्रांनो, 8-10 दिवसांपूर्वीच माझ्या एका अत्यंत जवळच्या मित्राचा मला फोन आला होता आणि त्यांनी मला म्हटलं की काय रोज रोज वंचित बहुजन आघाडीवर व्हिडिओ बनवत आहेस. आता तो अत्यंत माझा जवळचा मित्र आहे, त्यामुळे मी त्याचं नाव सांगत नाही, परंतु त्याने आज हे लक्षात घ्यावं की कालची जी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांची जी प्रेस कॉन्फरन्स होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे सांगितलं ते त्यांनी ऐकायला पाहिजे होतं. मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी डायरेक्ट हल्लाबोल करत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या देशामध्ये संविधान विरोधी गट कार्यरत आहे आणि ज्यांना संविधान बदलायचं आहे आणि ज्या संविधानाने गेल्या 70 वर्षात देश उभा करण्याचं काम केलं, या देशातील सर्व उपेक्षित, वंचित, SC, ST, OBC, मायनॉरिटी या सर्व घटकांना अभय देण्याचं, त्यांना बळ देण्याचं, त्यांना आधार देण्याचं, त्यांना मुख्य प्रवाहात सामील करण्याचं काम संविधानाने केलेलं आहे. म्हणजे एखाद्या देशातील 15 ते 20% तुम्ही प्रस्थापित सोडून द्या, परंतु 80 ते 85% लोकांना साथ देणारं संविधान का महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. त्या 80 ते 85% सर्व जातीतील वंचित घटक सामील आहे. मित्रांनो, मला ज्या मित्राने फोन केला त्या मित्राची सुद्धा येथील व्यवस्थेबद्दल तक्रार आहे. म्हणजे लोकांमध्ये किती अज्ञान आहे, सर्वांना या व्यवस्थेबद्दल तक्रार आहे. काल माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं, एकदा सर्वांनी ती प्रेस कॉन्फरन्स पाहावी. त्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की आता न्याय व्यवस्थेकडून सुद्धा न्यायाची अपेक्षा उरली नाही. मित्रांनो, अशामध्ये सर्व दरवाजे जिथं बंद होतात, मित्रांनो, शेवटचा दरवाजा असतो न्याय व्यवस्था. आणि न्याय व्यवस्थेकडून जर न्याय भेटत नसेल, आणि माझं ठाम मत आहे की न्याय व्यवस्थेकडून न्याय भेटत नाही, यावर मी एक स्पेशल पुराव्यासह व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की अजून काही असे विषय आहेत ज्या विषयांना मी हात घातलेला नाही, जे अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहेत, परंतु ते विषय प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत, या देशातील 80 ते 85% लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. असे ते विषय आहेत. त्यासाठी मी त्या योग्य वेळेची वाट पाहत आहे. तर मित्रांनो, आपला जो मुख्य विषय होता, त्या मित्राला या व्यवस्थेवर विश्वास नाही, तरीही सुद्धा तो या व्यवस्थेमध्ये गुरफटलेला आहे. आणि ज्या वेळेस सर्व दरवाजे बंद होतात, अशावेळी एकच शेवटचं आशास्थान आहे. अशावेळी एकच दरवाजा उघडा आहे आणि तो दरवाजा आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ नाव नाही मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समता. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वातंत्र्य. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बंधुभाव. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे न्याय. आणि त्या बाबासाहेबांचा वारसा चालवण्याची सर्व जिम्मेदारी आपली आहे आणि त्या जिम्मेदारीचं प्रतीक म्हणून आज माननीय प्रकाश आंबेडकर साहेब काम करत आहेत. मित्रांनो, आज कायदा, न्याय सर्व काही बेबस आहेत. मित्रांनो, खरं तर एका गोष्टीची मला खंत वाटत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जो अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बनवला गेला, परंतु त्या कायद्याचे धिंडवडे उडवले जात आहेत. इतर कोणत्याही भोंदू बाबाने जर तो कायदा मोडला तर त्याला अटक होती, परंतु त्या पाखंडी धीरेंद्र शास्त्रीला का अटक होत नाही? मित्रांनो, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्याम मानव हे सर्व मला बेबस वाटत आहेत अशा पद्धतीमध्ये. आणि अशा वेळी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी पुढे येऊन त्या बाबाला अटक करायला सरकारला भाग पाडायला हवं होतं, परंतु त्यांनी ती भूमिका अजून का घेतली नाही, याबद्दल मला ती खंत वाटत आहे. मित्रांनो, या व्हिडिओ ऐकणाऱ्यामध्ये जे कोणी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या जवळचे असतील, त्यांनी ही बाब त्यांच्या लक्षात आणून द्यावी. कारण सरळ हे कायद्याचं उल्लंघन होत असताना अशा व्यक्तीला अटक न करणं म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचं, म्हणजे भारतीय राज्यघटनेचा सरळ अपमान आहे. आणि अशावेळी जेव्हा स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर साहेब सांगतात की न्याय व्यवस्थेचे सुद्धा दरवाजे बंद झालेले आहेत,
त्यांनी जी याचिका दाखल केली होती त्याविषयी त्यांनी सविस्तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे. ती त्यांची याचिका कोर्टाने फेटाळली आणि अशामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे की आता तुम्हीच आमची न्याय व्यवस्था आहात. कारण या देशामध्ये किमान आज तरी एकच आशेचं केंद्र आहे, एकच असं व्यक्तिमत्व आहे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करू शकतो, ज्यांना आपण दाद मागू शकतो. मित्रांनो, माझा मित्र जो म्हटला तो केवळ अज्ञानातून म्हटला हे मला माहीत आहे. कारण लोकांमध्ये आजही प्रचंड अज्ञान आहे, लोक भ्रमिष्ट आहेत, लोकांची बुद्धी हँग झालेली आहे. मित्रांनो, महामानवांचे साधू संतांचे विचार सांगून सुद्धा त्याच्या डोक्यातला हँगओव्हर निघत नाही. याचं मुख्य कारण आहे त्याच्यावर सतत या वैदिक व्यवस्थेचा मारा झालेला आहे. आणि काल माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी तो स्पष्टपणे शब्द उच्चारला, वैदिक व्यवस्था. जी व्यवस्था या देशामध्ये संविधान संपू पाहत आहे आणि जी व्यवस्था येथील सर्व जनतेला गुलाम बनवून पाहत आहे. मित्रांनो, या वैदिक व्यवस्थेला माननीय प्रकाश आंबेडकर साहेब दोष का देतात हे लक्षात घ्या. मित्रांनो, लोक जर मानसिक गुलाम राहत नसते तर धीरेंद्र शास्त्री या पाखंडीच्या दरबाराला लाखो लोक गेले नसते. मित्रांनो, लोक जर गुलाम राहत नसते तर ज्या संत तुकाराम महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी, संत नामदेव महाराजांनी या पाखंडावर प्रहार केला, या भोंदू लोकावर प्रहार केला, त्या भोंदूंचं समर्थन वारकऱ्यांनी केलंच नसतं. मी पुराव्यासह सांगतो, अनेक वारकरी, अनेक कीर्तनकार त्या पाखंडी धीरेंद्र शास्त्रीचं समर्थन करत आहेत. म्हणजे 24 तास गाथा ज्ञानेश्वरी वाचणारे, सांगणारे लोक या पाखंडाला बळी पडत असतील तर ही वैदिक व्यवस्था कशी आहे हे लक्षात घ्या. मित्रांनो, जर येथील लोक गुलाम राहत नसते तर मुठभर इंग्रजांनी इतक्या करोडो लोकांवर राज्य केलं नसतं. मित्रांनो, जर येथील लोक गुलाम राहत नसते तर मुठभर मुस्लिमांनी येथील करोडो जनतेवर राज्य केलं नसतं. म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या क्रांतीनंतर जी प्रतिक्रांती झाली आणि त्या प्रतिक्रांतीचा इतका मोठा पगडा या लोकांच्या डोक्यावर पडलेला आहे की आज आपण विज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं युग म्हणतो, परंतु या युगात सुद्धा हा पगडा जायला तयार नाही. मित्रांनो, जो धीरेंद्र शास्त्री पाखंडी आज जेलमध्ये हवा होता, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पाऊल टाकताच त्याला अटक व्हायला हवी होती. मित्रांनो, या बाबतीत तुम्ही 4-2 जणांनी किंवा मी विरोध करून जमणार नाही, कारण समोरची व्यवस्था त्याच्यासोबत आहे. अशा वेळी आपलं जे आशास्थान आहे, आपलं जे श्रद्धास्थान आहे, त्या माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनीच यावर भूमिका घ्यायला हवी. मित्रांनो, आपल्याला वंचित बहुजन आघाडीची सत्ता तर आणायचीच आहे, ते आपलं अंतिम साध्य आहेच, परंतु तुर्तास काही हो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे हात बळकट करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. मित्रांनो, या सिस्टमला ओळखणारे, या सिस्टम सोबत लढणारे दुसरे व्यक्तिमत्व आहेत राहुल गांधी, ज्यांना या संविधान सन्मान सभेसाठी आमंत्रण दिलं गेलं आहे. काल एक जणांनी कमेंट केली की यावर सुद्धा व्हिडिओ बनवा. आता जर राहुल गांधी नाही आले तर त्यावर मी व्हिडिओ बनवणारच आहे, परंतु जर राहुल गांधी येत असतील तर त्या भूमिकेचं मी स्वागत करत आहे. स्वागत यामुळे करत आहे कारण मित्रांनो, या RSS भाजपला टक्कर देणारं ते 2 नंबरचं व्यक्तिमत्व आहे या देशातील. या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि RSSला टक्कर देणारं 1 नंबरचं व्यक्तिमत्व आहे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि 2 नंबरचे आहेत राहुल गांधी. आणि हे दोघेजण जर एकत्र येत असतील तर ही खूप मोठी परिवर्तनाची नांदी ठरेल. मित्रांनो, कालच्या माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं मला जे काही विश्लेषण करायचं होतं ते विश्लेषण मी आज केलेलं आहे आणि त्या मित्राला सुद्धा थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम, जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.